श्लोक 48. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्धसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते. अर्थ, हे अर्जुना, आसक्ती सोडून सिद्धी आणि असिद्धी यांच्याविषयी समबुद्धी ठेवून योगात स्थिर होऊन कर्म कर. समत्वालाच योग असे म्हणतात. समत्व म्हणजे समानता. विवरण: भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला योग मार्गाचे ज्ञान देत आहेत. त्याने योगस्थ राहून कर्म करावे असे सांगत आहेत. अर्जुनाला योग म्हणजे नेमके काय ते माहीत नव्हते. आजही योग म्हणजे काय हे अनेकांना ठाऊक नसते. श्रीकृष्ण योगस्थ राहून कर्म कसे करावे ते सांगत आहेत. कर्म करायचे, पण त्याच्याशी संग करायचा नाही. संग म्हणजे जवळीक, आपुलकी, त्यात गुंतून पडणे. कर्म करताना ते अलिप्त मनाने करायचे. मी कर्म करीत आहे, पण त्याचे फल मला मिळालेच पाहिजे अशा अपेक्षेने, अभिलाषाने कर्म करायचे नाही. कारण आसक्ती, अभिलाषा यामध्ये संग आलेला असतो. आपल्या रोजच्या याच्यातलं उदाहरण सांगते. विशेषतः महिलांच्या बाबतीत असं होतं की त्या खूप मन लावून स्वयंपाक करतात. पाहुणे येणार असतील तर जरा जास्तच छान करतात. सगळेजण जेवतात आणि त्या महिलेला असं वाटत असतं की कोणीतरी म्हणावं की छान झालं आहे, हां सगळं फारच छान, छान वाटलं. काहीतरी यातला एखादं वाक्य, एखादा शब्द आलेल्या जेवणाऱ्या लोकांनी उच्चारावा. पण कधीकधी तसं घडत नाही आणि मग त्या महिलेला, म्हणजे आपल्या बायकांना याचं फार दुःख होतं, खूप वाईट वाटतं आणि थोडीशी चिडचिड पण होते. पण जर महिलांनी असा विचार केला की केलेला स्वयंपाक अत्यंत मन लावून सगळ्यांनी जेवलेला आहे, तेव्हा तो चांगलाच झाला आहे. मनाची जर अशी समजूत आपल्याला काढता आली किंवा असं जर मनाला आपल्याला शिकवता आलं, तर आपल्याला होणारा त्रास, चिडचिड ही नक्कीच होणार नाही. पण असं घडणं थोडं अवघडही असतं, पण ह्याचासुद्धा एक अभ्यास आहे. तसेच आपल्या नित्य व्यवहारातील अजून उदाहरण म्हणजे अभ्यास करताना केवळ ज्ञान मिळवणे हा प्रांजळ हेतू मनात हवा. मग परीक्षेतील गुण किंवा क्रमांक महत्त्वाचा नाही, तर तो विषय नीट समजणे महत्त्वाचे असते. नाहीतर नुसती पोपटपंची करून गुण मिळवायचे आणि त्या विषयातील माहिती काहीच नसते असे होते. आजकालची अभ्यास पद्धती केवळ गुणांच्या टक्केवारीलाच महत्त्व देते, पण विषयांचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाले की नाही याची कोणीच काळजी करीत नाही. म्हणून श्रीकृष्ण सांगत आहे की संग न ठेवता कर्म केले तर ते निस्संग कर्म होते. सिद्धी म्हणजे यश, असिद्धी म्हणजे अपयश. या दोन्ही गोष्टी समान मानून कर्म केले तर निस्संग कर्म, युद्ध करताना जय मिळो किंवा पराजय हो, मी माझे कर्तव्य करणारच. कारण युद्धात जय मिळाला तर आनंदच आहे आणि कर्तव्य करताना मरण आले तरीसुद्धा आनंदच आहे. अशी वृत्ती ठेवणे म्हणजे योगस्थ. आता आपण श्रीरामांची गोष्ट नेहमीच ऐकतो, रामायण अनेक वेळा ऐकलेलं असतं. तर त्यांचं उदाहरण जर दिलं तर राज्याभिषेकाची सर्व तयारी झालेली आहे, छान मुहूर्त पण काढलेला आहे. पण काय होतं की ज्या मुहूर्तावर राजसिंहासनावर बसायचे त्याच मुहूर्तावर त्यांना वनवासात जावे लागले. रामाची चित्तवृत्ती जरासुद्धा ढळली नाही, कोणाला बोल लावला नाही, कुणालाही त्याचं दूषण लावलं नाही आणि ते पितृवचन पाळण्याचे कर्तव्य तितक्याच शांतपणे पार पाडण्यासाठी सिद्ध झाले. आणि हेच ते समत्व होय आणि हाच तो योग आहे. अर्जुना, समत्व चित्ताचे, त्याची सार जाणे योगाचे. अशा रीतीने योगाचे कर्म केल्याने कर्माचे दोष कर्त्याला लागत नाहीत. समत्व म्हणजे योग, याचाच अर्थ समान भाव, समभाव, वृत्तीची समानता, चित्ताची एकरूपता. योगाचा अर्थ पतंजलीने चित्तवृत्तीचा निरोध असा सांगितला आहे. आपले चित्त सदोदित चंचल असते. नित्य व्यवहारातील उदाहरण घेतले तर उन्हाळ्यात फार उकडते बुवा, म्हणून आपण अतिशय त्रासून जातो. तर हिवाळ्यातली थंडी आपल्याला अगदीच नकोशी वाटते.
आणि पाऊस पडायला लागल्यावर तर विचारूच नका. कारण ती ओल, ती दलदल, तो चिखल, ते वातावरण याचा आपल्याला अतिशय त्रास वाटायला लागतो. बरं पाऊस आला नाही तरी पण आपण त्रासतोच. म्हणजे बाह्य परिस्थितीने ज्यांची वृत्ती सतत बदलत असते, त्यांचे हातून कोणतेच काम धडपणे होत नाही. मात्र बाह्य परिस्थिती कशीही असो, ज्याचे वृत्तीत काही बदल होत नाही, तोच आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडू शकतो व त्याला चांगले यशही प्राप्त होते. म्हणजे बरंच जे आपल्याला उदाहरण उन्हाळा, पावसाळा, थंडीचं दिलं आहे, तर त्यावेळी आपण हा विचार केला पाहिजे, की आता उन्हाळा आहे, आपल्याला उकडणारच. पाऊस आहे, तर तो पडणारच. मग अशा ह्यांनी जर त्या गोष्टीचा आपण आनंद घेतला, तर आपल्याला त्याचा त्राससुद्धा वाटणार नाही. मनोवृत्ती चंचल होण्याचे मुख्य एक कारण असे असते, की इंद्रियांना अनुकूल असेच भोग आपल्याला हवे वाटतात. तसे मिळाले तर तो आनंदी असतो, नसेल तर तो रुष्ट असतो. माणसाला प्रतिकूल असे काहीच नको असते. म्हणून समर्थ म्हणतात, न होता मना सारिखे दुःख मोठे. अशी ही चंचल वृत्ती केवळ बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. ती सतत बदलतही असते. तिच्यावर आपले नियंत्रण नसते. अशी मनोवृत्तीची चंचलता माणसाला स्वकर्तव्यापासून भ्रष्ट करते. त्यामुळे त्याचे पतन होते. म्हणून योगाचा अवलंब करावा. अभ्यासाने चित्त सम राखले पाहिजे. थोडक्यात चित्तवृत्तीला बाह्य परिस्थितीच्या अधीन न ठेवता ती आपल्या ताब्यात ठेवणे म्हणजेच योग. तोच समत्व योग. समत्व म्हणजे जेथे द्वंद्वाची बाधा होत नाही ती स्थिती. म्हणूनच दुसऱ्या चरणात सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा असे सांगितले आहे. सिद्धी व असिद्धी याविषयी मनाची समवृत्ती ठेवणे म्हणजेच यशाने हुरळून न जाणे व अपयशाने खचून न जाणे. सुखदुःखाची कोणतीही अवस्था प्राप्त झाली तर चित्ताचे समत्व ढळू न देणे. अशा रीतीने जो स्वकर्तव्य उत्तम रीतीने करतो त्याला सिद्धी प्राप्त होते. तो पूर्णत्वाला पोचतो. संगम त्यक्त्वा. फलाची आसक्ती सोडण्यासाठी विषयांचे चिंतन बंद करता यायला हवे. कारण या चिंतनातूनच आसक्ती निर्माण होते. त्यातून क्रोध, क्रोधापासून मोह, भ्रम व भ्रमाने बुद्धीचा नाश होतो. म्हणूनच आसक्ती सोडून चित्तवृत्तीची समता धारण करून जे कर्म केले जाते ते कर्त्याला पवित्र करते. हा उपदेश भगवान रणांगणावर अर्जुनाला करत आहेत. युद्ध हे त्याचे कर्तव्य आहे. येथे जय पराजय हा विषय नाही, तर युद्धाचे कर्म त्यांनी समत्व चित्ताने केले पाहिजे. त्याचे फल काहीही मिळो, तो अर्जुनाचा अधिकारच नाही. अर्जुनाप्रमाणेच आपल्यासारख्या सामान्यांसाठी सुद्धा हा उपदेश आहे. हे आपण सर्वांनी लक्षातच घ्यायला हवे. इथं थांबूया. धन्यवाद.